लिंब स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले। मी इथे 25 लिंब घेतली आहेत। पातळ सालीची आणि डाग नसलेली लिंब घ्यायची। ही माझ्या घरच्याच झाडाची लिंब आहेत। लिंब लहान मोठी राहतात म्हणून प्रमाण हे मी वाटीनं सांगणार आहे। आता हे लिंब कापून घ्यायचे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। आता एका लिंबाच्या मी 8 फोडी करते। लहान फोडी करायच्या म्हणजे मग आपल्याला बिया काढायला सोपं जातं। आणि आता यातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत। या अशा मी लिंब कापून बिया काढून घेतल्या आहेत। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। एका वेळेला जेवढं बसेल तसं तसं मी बारीक करते। थोडंसं असं जाडसर बारीक करून घ्यायचे। आणि आता हे वाटीने मोजून घेते। एका मिक्सरच्या भांड्यात जेवढे बसले होते तेवढे मी घातले आहेत। हे झाल्यानंतर मी परत राहिलेली लिंबही बारीक करून घेणार आहे। वाटी किंवा कोणतंही भांडं घेऊ शकतो मोजण्यासाठी। आणि आता याच वाटीने मी पूर्ण बारीक केलेलं मोजून घेते। 2 वाट्या झाले। राहिलेलंही बारीक करून घेतले। तेही वाटीने मोजून घालायचे। हे 4 वाट्या झाले। आता यात साखर घालायची। यात मी 5 वाट्या साखर घालते म्हणजे एका वाटीसाठी 1.25 वाटी साखर। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर थोडं जास्त घातलं तरी चालेल। माझं प्रमाण हे 1.25 वाटी आहे एका वाटीसाठी। आता मी ह्या 5 वाट्या साखर घालून घेतली आहे। आता हे मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स करून झाले। मी यात मीठ घालून घेते। 2 चमचे मीठ घालून घेते। आणि आता हे मिक्स करून मला 1 तास मी असंच ठेवते म्हणजे साखर थोडी विरघळल्या जाते। किंवा आपण याला ओव्हरनाईटही ठेवू शकतो। आता मी 1 तास हे असंच ठेवते। 1.5 चमचा मेथीचे दाणे भाजून घेतले। 4 विलायच्या सोलून घेतल्यात। आता हे बारीक करून घ्यायचे। 1 तास झाला आहे। साखर विरघळल्या गेली आहे। कढई मी गॅसवर ठेवते आणि आता यात तिखट घालून घ्यायचे। दीड चमचा तिखट घालते। मेथी कुटून घेतली ती पण घालून घ्यायची। विलायची घालून घेते कुटलेली। आणि अर्धा चमचा काळं मीठ घालून घेते। यामुळे चव खूप छान येते लोणच्याला। आता हे गॅसवर 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचे। मध्ये मध्ये हलवत ठेवायचे। आता 12-13 मिनिट झाली आहेत। एकदा चेक करून घ्यायचं। थोडंसं थंड होऊ द्यायचं। खूप गरम असतं आणि 2 बोटांमध्ये असं करून बघायचं। 1 तार झाली की समजायचं तयार झालं आहे म्हणून। आणखी मी 1 मिनिट होऊ देते याला। आता बरंचसं होत आलं आहे पण आणखी 1 मिनिट उकळून घेते। आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचं आहे। याला आता पुन्हा थोडंसं थंड होऊ द्यायचं। नसता हाताला चटका लागू शकतो। खूप गरम असतं हे। आणि मग परत बोटाला घ्यायचं आणि 2 बोटांमध्ये असं हलवून बघायचं। जर तार तयार झाली, आता तार तयार झाली आहे एक, म्हणजे हे तयार आहे। गॅस बंद करते। जसं जसं थंड होईल तसं तसं हे घट्ट होत जातं। आता याला 1 वर्षही काही होणार नाही। आता हे थंड झालं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट झाली आहे ते। आता हे स्वच्छ बॉटलमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं। 8 ते 10 दिवस हे कडवट राहतं म्हणून 8 ते 10 दिवस याला खाता येत नाही। 10 दिवसानंतर आपण याला खाणं सुरू करू शकतो। याला तुम्ही क्रश लिंबाचं लोणचं म्हणू शकता,
लेमन जाम म्हणू शकता किंवा लोणचं म्हणू शकता, गोड आंबट तयार आहे.